श्रद्धेला पण काय अर्थ आहे की नाही? एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये. आत्ताचे जे राजकीय फेरीवाले आलेत ना, असे फेरीवाले माझ्या पक्षात नाही, आपल्या पक्षात नाही आहेत. आज या फुटपाथवर तिकडनं कोणी डोळा मारला की त्या फुटपाथवर जी महाराष्ट्राचा जो चिखल झालेला आहे आणि तो निव्वळ फक्त राजकारणासाठी आणि राजकीय फक्त मतं मिळण्यासाठी म्हणून तुमची आपापसात डोकी फोडून घेत आहेत. गुढीपाडव्याचा मेळावा आहे, आता तिकडे जर समजा मी दांडपट्टाच फिरवणार असेल तर चाकूसुरे कशाला काढू आत्ता मी? मागील काही दिवसांमधील राज ठाकरेंची ही विधानं. साधारणतः 2 आठवड्यांआधी पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या मनसे वर्धमान दिनाच्या सभेत बोलतानाच राज ठाकरेंनी पाडवा मेळाव्यात दांडपट्टा चालवण्याचं विधान केलं. त्यामुळे आता राज ठाकरे मनसेच्या पाडवा मेळाव्यात नेमकं काय बोलतात याची सर्वांनाच उत्सुकता लागली. मनसेची हिंदुत्वाची भूमिका, मराठी अस्मिता, सध्याच्या राजकीय पक्षाच्या भूमिका, नागपूर दंगल, महापुरुषांचं अवमान प्रकरण, औरंगजेब कबर, मराठी आणि इतर भाषिक वाद अशा अनेक प्रश्नांवर राज ठाकरे बोलण्याची शक्यता आहे. या संदर्भातच पक्षांतर्गत कार्यकारिणीमध्ये केलेले बदल आणि पुढील राजकीय भूमिका नेमकी मनसे पक्षाची काय असणार यावर सुद्धा राज ठाकरे भाष्य करणार असल्याचं सांगितलं जात आहे. पुढील जी वाटचाल आहे, जी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आता निवडणुकी लागणार आहेत, नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असतील, तर या निवडणुकी संदर्भात आम्हाला ते काय मार्गदर्शन करणार आहेत आणि आता राज्यामध्ये ज्या घडामोडी चालू आहेत त्याबद्दल त्यांनी आताच काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की मी ते सर्व गोष्टी आज उघड्या करणार आहेत. त्यामुळे आमच्यामध्येच खूप उत्सुकता आहेत की आज राजसाहेब काय बोलतील. माननीय राजसाहेब असे आमचे नेते आहेत की त्यांच्याकडे महाराष्ट्रामध्ये कोणतेही प्रश्न सोडवण्याची ताकद आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही सर्व मनसैनिक तयार आहोत. ठीक आहे, काही विषय असे असतील निवडणुकीचे की ते आमच्या साहेबच बोलतील, पण साहेब जो आदेश देतील तो येणाऱ्या महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण जातीने लक्ष घालून महानगरपालिकेने पूर्ण ताकदीने निवडू व येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आमचा मनसेचा झेंडा तुम्हाला नक्कीच फडकलेला दिसेल. दरम्यान संजय राऊतांनी मात्र मनसेच्या मेळाव्यात आणि राज ठाकरेंच्या भूमिकेवर भाजपची छाप असल्याचा टोला लगावलाय. त्यामुळे गुढीपाडव्यालाच मनसे आणि ठाकरेंच्या सेनेत जुंपल्याचं दिसतंय. राज ठाकरे यांचा पक्ष सध्या भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष आहे. आता मित्रपक्षाचा भाजपच्या मित्रपक्षाचा तो मेळावा आहे, त्याच्यामुळे त्यांची भूमिका मी पाहतो ही भाजपा धर्जिणी किंवा मोदी अमित शहा यांना धरून असते. त्यांच्या घरी लोक चहा पाण्याला येतात, सगळे हे भाजपचे वगैरे. आता ते त्यांनी काही जरी भूमिका घेतली तरी त्या भूमिकेवरती भाजपची छाप असेल. शिवाजी पार्कमधील मनसेच्या मेळाव्याला मनसैनिकांसोबतच राज ठाकरेंच्या चाहत्यांची गर्दी होतीये. राज ठाकरेंनी आधी झालेल्या 2 भाषणात गुढीपाडवा मेळाव्यात ते काय बोलणार याचे संकेत दिले. त्यामुळे राज ठाकरेंची तोफ कोणाच्या दिशेनं वळते आणि त्याचे काय राजकीय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे, मनसैनिकांना आहे आणि आगामी सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवरती मनसैनिकांना काय वाटतंय, काय अपेक्षा आहेत त्यांच्या, मनसैनिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी यांनी. मनसेचा गुढीपाडवा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे पार पडणार आहे. त्यासाठी सर्वच मनसैनिक जे आहे आता जमायला सुरुवात झालेली आहे. मी सध्या उपस्थित आहे या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे. आपण पाहू शकतो जे मनसैनिक जे आहेत, मनसेचे कार्यकर्ते असतील किंवा मनसैनिक वेगवेगळ्या जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे आहे ते यायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज पार्क देखील सज्ज झालेला आहे. संपूर्ण तयारी जी आहे ती पार पडलेली आहे. नक्की राजसाहेब ठाकरे नक्की काय बोलणार किंवा काय भाषण करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. आपल्यासोबत काही मनसे कार्यकर्ते आहेत, थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय सांगाल सर्वात प्रथम तर कुठून आलात तुम्ही? आम्ही सर्व अहिल्यानगर जिल्हा शिर्डी या ठिकाणाहून आम्ही सर्व मनसे पदाधिकारी कार्यकर्ते असंख्य संख्येने या ठिकाणी आम्ही मेळाव्यानिमित्त इथं हजर झालेलो आहोत. काय वाटतं पाडव्यानिमित्त आज जे आहे मेळावा पार पडत आहे, काय मार्गदर्शन राजसाहेब ठाकरे यांच्याकडून मिळेल किंवा काय अपेक्षा आहे तुम्हाला?
आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर हा प्रथमच पाडवा या ठिकाणी होत आहे आणि राजसाहेब ठाकरे, आमचे सन्माननीय राजसाहेब ठाकरे आज या ठिकाणी सर्व मार्गदर्शन करणार आहेत. पुढील जी वाटचाल आहे, जी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आता निवडणुकी लागणार आहेत, नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असतील, तर या निवडणुकीसंदर्भात आम्हाला ते काय मार्गदर्शन करणार आहेत आणि आता राज्यामध्ये ज्या घडामोडी चालू आहेत त्याबद्दल त्यांनी आताच काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की मी ते सर्व गोष्टी आज उघड्या करणार आहेत. त्यामुळे आमच्यामध्येच खूप उत्सुकता आहेत की आज राजसाहेब काय बोलतील म्हणून. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं आता काही महाराष्ट्रातले नतराष्ट्र आहे राजकीय पक्ष, त्यांना वाटतं मनसे संपली किंवा मनसेचे हे कमी झालं, पण राजसाहेबांनी सूचक इशारा दिलेला आहे आणि आज हा गुढी पाडवा मेळावा हा एकदम ऐतिहासिक होणार आहे. आज काही जे काय आहे जे साचलेलं आहे ते आज उघडं करतील. नक्कीच हा जो मेळावा आहे तो असा ऐतिहासिक असा होणार आहे असं देखील जे आहे मनसैनिकांचं म्हणणं आहे. आणखीन काही कार्यकर्ते आहेत जे आहे त्यांच्याशी संवाद. कुठून आलात? आम्ही पेरंगुटून आलो, मुळशी तालुका, पुणे जिल्हा. काय वाटतं आगामी म्हणजे जी विधानसभा निवडणूक पार पडली, लोकसभेची देखील निवडणूक पार पडली, मोठ्या संख्येने पराभूत जे आहे व्हावं लागलं, आता काय वाटतं तुम्हाला? आता महाराष्ट्रात जे दोन्ही निवडणुका गेल्या त्या निवडणुकांच्या नंतरून महाराष्ट्रातली परिस्थिती तुम्ही पाहताय काय? महाराष्ट्रात रोज काय लहान मुलींना तर कार्यकर्त्यांची ही भावना आहे. कार्यकर्त्यांना वाटतंय की प्रमुख मुद्द्यांवरती त्यांनी भाष्य करावं आणि ते हे सगळे प्रश्न सोडवू शकतात. दरम्यान गेल्या काही दिवसात इतर मुद्द्यांसह राजकीय परिस्थितीवर केलेलं भाष्य